पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 2.61 रुपये तर डिझेल 2.71 रुपयांनी महागलं। सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा झळ। महाबळेश्वर पोलादपूर महामार्गावर भीषण अपघात। कार खोल दरीत कोसळल्यानं 8 जणांचा मृत्यू। विधान परिषद निवडणुकीत महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त 1 जागा येणार असल्याची सूत्रांची माहिती। पुण्याच्या जागेवर पेच कायम। यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर। गेल्या 48 तासात 8 जणांच्या मृत्यूंची नोंद। उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज। उज्जैन महाकालच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिराचा कॉरिडॉर उभारणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कामाचा शुभारंभ। स्थायी समितीचे अध्यक्ष करणार मुंबईतील नालेसफाईचा पाहणी दौरा। 31 मे पर्यंत 100% नालेसफाई करण्याचा पालिकेचं लक्ष्य। आपल्या देशामध्ये सर्व धर्म समभाव नाही। नेरळच्या सभेत नितेश राणेंचं वक्तव्य। भाईचाराचे टेप रेकॉर्डर न लावण्याचंही केलं आवाहन। नीट पेपर फुटी प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुनावणी। पेपर फुटी प्रकरणी सीबीआय चौकशी आणि एनटीए बरखास्त करण्याची याचिकेत मागणी। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराध्येंच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी। आपल्या देशात सर्व धर्म समभाव नसल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी केलंय, तर भाईचाराचे टेप रेकॉर्डर न लावण्याचंही आवाहन त्यांनी केलंय। नेरळच्या सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील वर्षात पदत्याग निश्चित असल्याचा मोठा दावा राहुल गांधींनी केलाय। 2 तासांहून अधिक काळ चाललेली बैठक, त्यामध्ये त्यांनी हा दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राहुल गांधी मुंगेरी लाल के हसीन सपने बघतात। मोदी सरकार कोसळण्याच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केलाय। प्रबोधनकार ठाकरेंच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकावर देखील बंदी आणण्याची मागणी करणार असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नसल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली। संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकीचे फोन असल्याचा दावा प्रशांत आंबींनी केलाय, तर संजय गायकवाडांना थेट अटक करण्याची मागणी आंबी यांनी केली आहे। शिवाजी कोण होता हे पुस्तक वादात संजय गायकवाड यांची पोलीस चौकशी करणार आहे आणि कोर्टानं तसे आदेश दिलेत आणि पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका आमदार गायकवाड यांनी घेतली आहे। तर शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं गायकवाड यांनी म्हटलंय। आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत समाधान व्यक्त केलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या चौकशीसाठी अखेर कोल्हापूर न्यायालयानं परवानगी दिल्याचं ते म्हटले, तर लवकरच ही चौकशी होणार असल्याची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे। सिल्लोड सोयगावला सावत्रपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप सत्तारांनी कार्यकर्ता मेळाव्यात केलाय। निधी वाटपाबाबत बोलताना सत्तार यांनी खंत बोलून दाखवली आहे, तर असं काही असल्यास चर्चा करावी, शिरसाट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन शुभेच्छा दिल्या। नीट हटवा, देश वाचवावा, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे। सध्याच्या संख्या गणितानुसार महायुतीकडे 300हून अधिक मतदार असल्यानं त्यांचं पारडं जड मानलं जातंय। केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्त कायदा आहे। लोकायुक्त कायदा हा जरी संमत झाला असला तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आता लोकायुक्त अंमलबजावणीसाठी आंदोलन करावं लागतं की काय, असा सवाल अण्णा हजारेंनी केलाय।
तुम्ही एम्समध्ये लागणार म्हणत विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडतानाचा मोठेगावकरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यामुळे आता मोठेगावकर भोवती नव्या वादाची भर पडली आहे. सीबीआयच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद संवाद आढळले. एनटीए पॅनलमधल्या अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पेपर फोडल्याचं समोर आलंय. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा हवालदारची सीबीआय समोर ही कबुली तिनं दिली आहे. पुण्यात शिवराज मोटेगावकरकडून वारजेमध्ये 40 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या जागेची खरेदी केल्याचं समोर आलंय. इतके पैसे आणले कुठून याचा सीबीआयकडून तपास करण्यात येतोय. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच आहे. विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर मंगळवारपर्यंत नागपूर आणि चंद्रपूरला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वर्ध्यात वाढत्या तापमानाचा खादी विक्री व्यवसायाला फटका बसलाय. उन्हामुळे ग्राहकांची संख्या रोडावली असून खादीचे कापड खरेदीस येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे. उन्हाळ्यात खादीच्या कापडाची मागणी वाढते. मात्र उन्हामुळे नागरिक घराबाहेर जाणं टाळत असल्यानं खादी कापड विक्रीला फटका बसलाय. कडाक्याच्या उन्हामुळे बीडचा पारा 43 अंशांवर पोहोचलाय. घराबाहेर पडताच अक्षरशः उन्हाचे चटके जाणवत आहेत. चिमुकलीचा मात्र पोटासाठी संघर्ष सुरू आहे. आपला खेळ या रस्त्यावरच मांडला आणि या चिमुकलीनं रणरणत्या उन्हात कुणाची पर्वा न करता दोरीवर चालत सर्वांचंच लक्ष वेधलं. राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या 27.85% तुलनेत हा साठा अधिक असला तरी कडक उन्हानं पाण्याचा साठा आटत असल्यानं खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. बदलापूर जवळील बारवी धरणात 33% इतका पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचं जून अखेरीपर्यंत पर्यायानं पाऊस येईपर्यंत एमआयडीसी आणि पाटबंधारे विभागाला नियोजन करावं लागणार आहे. कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. कमी दरामुळे उत्पादन खर्चही निघाला नसल्याचं समोर आलंय. खिशातून पैसे देण्याची वेळ आता आली आहे. बीड जिल्ह्यातही कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. तातडीनं कांद्याला योग्य दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा निर्माण झालाय. शहरातील अनेक एटीएम 2 दिवसांपासून बंद आहेत आणि त्यामुळे नागरिकांना पैशांसाठी बँकेत चक्रा माराव्या लागत आहेत. तातडीनं दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यात गो तस्करानं गोरक्षाची हत्या केली आहे. हत्येनंतर बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडच्या मैंदवाडी गावात कृष्णा आंधळे गँगनं दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबत ग्रामस्थांनी पोलिसात धाव घेतली. तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पुण्याच्या आंबेगाव पठार परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. गाव गुंडांकडून एकाला मारहाण करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तुळजापूरमध्ये अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद पिंटू गंगणे आणि वैजनाथ सुरवसे यांच्यामध्ये हा वाद निर्माण झाल्याचं समोर आलंय. मंदिर परिसरात अतिक्रमण मोहीम सुरू असताना वाद चिघळला आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात 4 महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणाऱ्या T2 वाघिणीला वनविभागानं अखेर जेरबंद केलंय. गुंजेवाही जंगल परिसरात तेंदुपानं तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर या वाघिणीनं हल्ला केला होता. वर्ध्याच्या बोर अभयारण्यामध्ये सध्या कॅटरीना वाघिणीची तिच्या 2 बछड्यांसोबत धमाल सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी कॅटरीना आपल्या बछड्यांसोबत पाण्यात धमाल करताना पाहायला मिळते. कॅटरीना वाघिणीचं तिच्या परिवारासोबत आनंद लुटत असतानाची विलक्षण दृश्य पर्यटकांना पाहता आली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील दुर्गम सावरखेड गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस पोहोचली आहे. विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर या गावासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. बस गावात दाखल होताच ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. आषाढी एकादशीपूर्वी 15 दिवस आणि नंतर 15 दिवस असे 1 महिना विठ्ठलाचं VIP दर्शन बंद राहणार आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही माहिती दिली आहे. मे महिन्यातील शेवटचा वीकेंड आणि अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे आणि त्यामुळे विठ्ठलाची दर्शन रांग 4 किलोमीटरपर्यंत लांब गोपाळपूर रोडपर्यंत जाऊन पोहोचली. गोपाळपूर रोडचे सर्व 15 शेड हे विठ्ठल भक्तांनी फुलून गेले असून
दर्शनासाठी किमान 8 ते 10 तासांचा कालावधी लागतोय. अशातच उन्हाचा पारा वाढत असताना भाविकांसाठी दर्शन रांगेत कूलर लावण्यात आले. जेजुरी गडावर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पहाटेपासूनच खंडेरायाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या. वीकेंडची सुट्टी आणि मे महिन्याचा कडक उन्हाळा यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टी, प्रमुख पर्यटन स्थळं, समुद्र किनारे आणि धार्मिक स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. सिंधुदुर्गातील नाधवडे गावच्या यशवंत कर्ले उर्फ भाऊदादा यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कर्ले परिवार आणि सन्मित्र मित्रमंडळाच्या सभासदांनी त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावून त्यांचे आशीर्वाद घेतले. सोबतच ग्रामस्थ देखील आनंदोत्सवात मोठ्या संख्येनं उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील मानवत इथे असलेल्या रूढी पाटीवरील पेट्रोल पंपावर झालेल्या राड्याचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय. एकमेकाला जोरदार मारहाण करण्यात आली आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 आठवड्यानंतरही डिझेल तुटवड्याची समस्या कायमच आहे. बोल्डा फाटाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर डिझेलसाठी ट्रॅक्टरची मोठी रांग लागली आहे. ट्रॅक्टर चालक डिझेल भरण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन आल्यामुळे तब्बल 1 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या. राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा साठा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची घाई गडबड करू नये. ज्यावेळेस पेट्रोल डिझेल लागेल त्यावेळेसच घ्यावं, उगाच साठवणूक करू नये असं देखील भरणे म्हटलंय. जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर अचानक भेट देत इंधन साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सागर पार्क मैदानासमोरील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याचं निदर्शनास आलं. इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी घुगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. मनमाड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन टंचाई कायम आहे. काही पंपांवर पेट्रोल उपलब्ध असलं तर डिझेलचा साठा संपल्यानं शेतकरी आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आणि यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यामध्ये डिझेल टंचाईचं संकट अधिकच गडद झालंय. गेल्या 7 दिवसांपासून जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेक पेट्रोल पंप बंद पडलेत. तर ज्या पंपांवर डिझेल उपलब्ध आहे तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. जळगावच्या भुसावळमध्ये डिझेल टंचाईचा मोठा फटका टुरिस्ट वाहन व्यवसायाला बसलाय. डिझेल मिळत नसल्यानं अनेक टुरिस्ट आणि प्रायव्हेट वाहनं गेल्या 10 ते 15 दिवसांपासून जागेवरच उभी आहेत. त्यामुळे वाहन चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.